नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली मक्का आता 120 दिवसाच्या वर झालेली आहे. तर मित्रांनो ह्यावेळेस आपल्याला मक्का पक्की झाली हे कसं ओळखायचं आहे. बरेच शेतकरीच्या मध्ये गुंतवतात, कारण की काय पाणी देत असतात, पाणी बंद झालेलं नसतं. मी आपली जी मक्का असते ती हिरवीगार दिसत असते. लोकांना वाटतं की मक्का अजून भरलेली नाही. पण मित्रांनो तसं नसतं. 120 दिवसानंतर आपला कालावधी असतो मक्क्याचा, त्या कालावधीनंतर मक्का थोडं जर पाणी चालू असतं तर हिरवळ असते, पण नाही तर मग अशी बारीक बारीक पिवळ दिसते. पण मित्रांनो जर आपण अजून जर कड बघायचं असेल की आपली मक्का आता परिपक्व झाली आहे आणि कधी काढायची हे जर तुम्हाला माहीत करून घ्यायचं असेल तर एक वेळेस हा फॉर्म्युला नक्की वापरा. हे बघा तुम्हाला दाखवतो. एक काम करायचं, मक्क्यातलं आपलं एक कणूस कोणतं पण घ्यायचं, ते पण आतलं, शेताच्या इकडून ना तिकडून आतलं एक कणूस घ्यायचं आणि ते कणूस सोलून बघायचं. हे कणूस सोडल्यानंतर इथं बघा असं नखा दाबून बघायचं. जर याच्यातून रसाळ पाणी किंवा नरम वाटत असेल तर राहू द्या, आणि जर एकदम कडक आहे बघा असं एकदम दाबल्यानंतर जर नख घुसत नसेल, कडक झालं असेल तर आपली मक्का आता कापणी आली एवढं लक्षात ठेवायचं. त्यातून हे नक्की ध्यान ठेवायचं की पाणी यानंतर कमी द्यायचं, आणि हे झालं असेल तर पाणी बंद करून टाकायचं आणि लवकरात लवकर मक्का कापणी करून घ्यायची. त्याच्यानं व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. कारण कसं आहे, चला जय जवान जय किसान.